तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून। आजच्या या मंगलमय प्रसंगी माझ्या समवेत या धम्म मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, माझ्या समवेत असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि या दुपारच्या सत्रामध्ये धम्मदेसना श्रवण करण्यासाठी ऐकण्यासाठी या ठिकाणी जमलेले आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती प्रथमतः मंगल कामना अर्पण करतो, मंगल आशीष अर्पण करतो। बांधवांनो, विदर्भ प्रदेशातील भंडारा हे शहर तसं तर ऐतिहासिक शहर आहे, कारण आपण पाहतो की भंडारा शहराच्या अगदी आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला आजही आणखीन काही बौद्ध प्राचीन स्तूप पाहायला मिळतात। जसं काही अंतरावरती रामटेक आहे, तिथे बौद्ध स्तूप आहेत, काही अंतरावर पवनी आहे, तिथे बौद्ध स्तूप आढळलेले आहेत। तर असे अनंत अनेक असे बौद्ध स्तूप असतील या परिसरामध्ये की जे आजही बुद्ध धम्माचा इतिहास आपल्या सर्वांना सांगतात। काही बौद्ध स्तूप आजही डोळ्याला दिसतात, काही बौद्ध स्तूपांची विटंबना झाली, काही स्तूप आजही जमिनीखाली गडप आहेत, पहाडांमध्ये गडप आहेत, आणि काही स्तूप अजून आणखीन कुठे आहेत याचा थांग पत्ता सुद्धा लागलेला नाही आहे। पण तरी इतिहासाचं वाचन केल्यानंतर भंडारा हे जे शहर आहे हे शहर ऐतिहासिक आहे, आणि या ऐतिहासिक शहरामध्ये आपण सर्व राहत आहात, आपण या ऐतिहासिक शहराचे नागरिक आहात। बाबासाहेबांच्या जीवनाची सुद्धा भंडारा या शहराचा खूप जवळचा संबंध आहे, कदाचित तो इतिहासही तुम्हाला माहीत असेलच। या भंडारा शहरामध्ये आपण आजचा हा धम्म संस्कार धम्म देसनेचा कार्यक्रम संपन्न करीत आहोत। ज्या माता भगिनींनी पुढाकार घेऊन आमच्याशी संपर्क करून आज हा कार्यक्रम आयोजित केला, सगळं व्यवस्थापन केलं, त्यांच्या प्रती सुद्धा मी मंगल कामना अर्पण करतो। भंडारा शहरातील हे जे गाव आहे, काय नाव गावाचं? गिरोला आहे ना। तर भंडारा शहरातील गिरोला या ठिकाणी अर्जुनी पुनर्वसन या परिसरामधील आपलं हे छोटंसं अतिशय सुंदर असं विहार, जागा खूप मोठी आहे, सम्यक बुद्ध विहाराची हा परिसर आहे, आणि या परिसरामध्ये राहत असलेले आपण सर्व उपासक आणि उपासिका आहात। तर पुनश्च एकदा भिक्खू संघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या प्रती मी अनंत मंगल कामना आणि मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, एक बौद्ध म्हणून जीवन जगत असताना बौद्ध व्यक्तीचं कर्तव्य काय आहे याची सुद्धा जाण आपल्या सर्वांना असली पाहिजे। कारण मागच्या महिन्याच्या 14 तारखेला म्हणजे 14 ऑक्टोबर 2023 ला आपल्या सर्वांना बौद्ध बनून 67 वर्ष पूर्ण झालेली आहेत, बरोबर आहे? 67 वर्ष झाली आपल्याला, म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 ते 14 ऑक्टोबर 2023 एकूण 67 वर्ष झाली आपल्याला। त्यामुळे 67 वर्षाचं
हे बौद्ध म्हणून जीवन जगत असताना आजही बऱ्याच ठिकाणी बौद्ध लोकांना आपली कर्तव्य काय आहेत, एक बौद्ध उपासक म्हणून आपली लक्षणं काय आहेत, किंवा बौद्ध उपासक कसं होता येतं, बौद्ध उपासक उपासिकांची लक्षणं काय आहेत, या संदर्भात सुद्धा बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये. त्यामुळे बौद्ध म्हणून जीवन जगत असताना मी बौद्ध उपासक किंवा मी बौद्ध उपासिका म्हणून माझे काय कर्तव्य आहेत, त्या कर्तव्यांची जाण, त्या कर्तव्यांची माहिती आपल्या सर्वांना असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे भगवान बुद्धांच्या तत्वज्ञानाला अनुसरून एक अतिशय महत्वाचा बुद्ध उपदेश तुम्हाला सांगतो. अधिक जास्त वेळपर्यंत बोलणार नाही, कारण माझ्याही नंतर 2 धम्मदेशना आपल्याला ऐकायचे आहेत. मॅक्झिमम अर्ध्या तासामध्ये भगवान बुद्धांचा एक महत्वपूर्ण असा एक उपदेश आपल्या सर्वांच्या हित सुखाकरिता देतो की उपासक म्हणजे काय, किंवा उपासकांची लक्षणं काय आहेत, किंवा उपासकांचे कर्तव्य काय आहेत, किंवा कोणाला बौद्ध उपासक म्हणतात, या संदर्भातील भगवान बुद्धांचा एक महत्वपूर्ण उपदेश तुम्हाला सांगतो. तसं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे, एक आदर्श उपासक, आदर्श उपासिका भगवान बुद्धांच्या काळामध्ये होऊन गेलेत. एक आदर्श उपासक म्हणून ज्याचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा, असा एक अनाथपिंडक उपासक बुद्ध काळामध्ये होऊन गेला, की ज्याने श्रावस्ती या नगरात जेतवण विहार बांधून ते भगवान बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं. जीवनभरपर्यंत भिक्खू संघाची सेवा केली, जीवनभरपर्यंत बुद्धांची सेवा केली. किती तो आदर्श उपासक होता. असाही आदर्श उपासक आपल्या सर्वांसमोर असावा. एक आदर्श उपासिका विशाखा, आपल्या सर्वांना तिचं नाव माहिती आहे. एक आदर्श उपासिका, आणि फक्त उपासिकाच नाही तर भगवान बुद्ध तिचा उल्लेख महाउपासिका करतात. महाउपासिका, की उपासिकांमध्ये दान देण्यामध्ये जी अग्र आहे अशी दानशूर महाउपासिका कोण? विशाखा. मिगार माताजीचा उल्लेख करतात. दानशूर महाउपासिका विशाखा, तिचा सुद्धा आदर्श आपण घ्यावा. असे अनेक उपासक झाले, अनेक उपासिका झाल्या, की ज्यांचा आदर्श आज आपल्या प्रत्येक बौद्ध उपासकाने घ्यायला पाहिजे, आज प्रत्येक बौद्ध उपासिकेने घ्यायला पाहिजे. कारण मला तरी असं वाटतं की हे आपलं जीवन जगत असताना प्रत्येकाच्या पुढे एक आदर्श असला पाहिजे. आपण पाहतो ना, जे काही विद्यार्थी असतात, जसे विद्यार्थ्यांच्या पुढे काही आदर्श असतात, तसं बौद्ध उपासकाने सुद्धा, बौद्ध उपासिकेने सुद्धा या बुद्धकालीन बौद्ध उपासक उपासिकांचा आदर्श ठेवून आपण आपलं जीवन जगावं. या संदर्भातील बुद्धांचा एक उपदेश तुम्हाला सांगतो. श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध विहार करीत होते, श्रावस्तीच्या जेतवनात. तर श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत असताना, आराम करीत असताना, एके समयी एक महानाम नावाचा एक उपासक, भिक्षू नाही बरं, कारण महानाम नावाचे भिक्षू पण आहेत. तर महानाम नावाचा एक उपासक, एक गृहस्थ व्यक्ती भगवान बुद्धांना भेटायला आला. भगवान बुद्धांना वंदन करतो, कुशलक्षेम विचारल्यानंतर बाजूला जाऊन बसतो आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, जर आपली परवानगी असेल तर एक प्रश्न मी विचारू का? तर भगवान बुद्ध म्हणतात की अरे महानाम, खुशाल विचार, तुझ्या मनामध्ये जो प्रश्न असेल तो प्रश्न खुशाल विचार. तर तेव्हा महानाम भगवान बुद्धांना एक प्रश्न विचारतो पाली भाषेमध्ये, कारण त्यावेळेस पाली भाषा होती, जसं आपण मराठी बोलतो त्यावेळेस लोक पाली भाषा बोलायचे, सामान्य लोक. तर तो पाली भाषेमधून भगवान बुद्धांना एक प्रश्न विचारतो. तो असं विचारतो, कित्तावता तू नो खो भन्ते, कित्तावता तू नो खो भन्ते उपासको होती. तो असं विचारतो की भगवान, कशामुळे उपासक होता येते, कशामुळे उपासिका होता येतं,
आता आपल्यासाठी हा उपदेश फारच महत्वाचा आहे, कारण तुम्ही सगळे उपासक आहात, उपासिका आहात, दैनंदिन धम्माचं आचरण करणारे आहात. म्हणून दैनंदिन जीवन जगत असताना उपासक कसं होता येतं, उपासिका कशी होता येते, किंवा उपासक उपासिकांमधलं लक्षण काय आहेत, कर्तव्य काय आहेत, अशाच प्रकारचा प्रश्न तो महानाम भगवान बुद्धांना विचारतो की उपासक कसं होता येते, उपासिका कशी होता येते. तर आता तुम्हाला जर प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगाल बरं? जर समजा विचारला प्रश्न, सांगा बरं उपासक म्हणजे काय, मग तुम्ही काय म्हणाल? जो रोज विहारामध्ये जातो तो खरा उपासक म्हणताल की नाही? जो उपासकांसारखे पांढरे वस्त्र परिधान करतो तो उपासक आहे. किंवा अजून काय म्हणाल तुम्ही, की जो बुद्धांपुढे मेणबत्ती लावतो, जो बुद्धांपुढे अगरबत्ती लावतो तो खरा उपासक आहे, असं पण काही लोक उत्तर देतील ना. किंवा काही काही जण काय म्हणतील की जो रोज भगवान बुद्धांना, बाबासाहेबांना पुष्प अर्पण करतो तो खरा उपासक, असेही काही लोक म्हणतील. बरोबर आहे की नाही? आता प्रत्येकाची व्याख्या, उपासकांच्या संदर्भातील व्याख्या वेगवेगळी आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात हे आपण जाणलं पाहिजे, की भगवान बुद्ध उपासक कोणाला म्हणतात, भगवान बुद्ध उपासिका कोणाला म्हणतात. तर भगवान बुद्धांनी त्या महानामला 8 प्रकारचे तत्व सांगितले. उपासक आणि उपासिकांचे 8 प्रकारचे कर्तव्य आहेत, ज्याला तुम्ही कर्तव्य म्हणा, लक्षण म्हणा किंवा तत्व म्हणा, की ज्याचं आचरण त्या गृहस्थ व्यक्तीने करायचं असते, तेव्हाच तो उपासक या संज्ञेस पात्र ठरतो. तेव्हा ती उपासिका या संज्ञेस पात्र ठरते. किती तत्व आहेत? 8 तत्व आहेत. म्हणजे बुद्धांनी या 8 तत्वांचा उपदेश केला, की जे तत्व आचरण करतात तेच खरे उपासक आणि उपासिका असतात. त्यामुळे हे 8 तत्व कोणती आहेत, एक एक तत्व तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका आणि स्वतःचं चिंतन करा. तुम्ही स्वतःचं चिंतन करा की भंतेजी जे सांगत आहे किंवा बुद्धांचा जे उपदेश आहे, जो बुद्ध उपदेश आहे, 8 तत्व आहेत, याच्यातली कोणती कोणती तत्व माझ्यामध्ये आहेत आणि कोणती कोणती तत्व माझ्यामध्ये नाहीत. तर जी तत्व नाही आहेत त्या तत्वांची वाढ करा आपल्या जीवनामध्ये, आणि जी तत्व आहेत ना त्याच्यामध्ये आणखीन वाढ करा. तर एक एक तत्व तुम्हाला सांगतो की उपासक कसं होता येते आणि उपासिका कशी होता येते. एक एक तत्व आहे, त्यापैकी या 8 तत्वांपैकी जे पहिलं तत्व आहे, उपासक उपासिकांचं पहिलं तत्व, पहिलं कर्तव्य किंवा पहिलं लक्षण कोणतं आहे, तर भगवान बुद्ध सांगतात की उपासक उपासिकांचं पहिलं लक्षण आहे, पहिलं तत्व आहे, ते म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ या 3 रत्नांचं शरण स्थान ग्रहण करतात. पहिलं तत्व आलं लक्षात? सोपं आहे बरं, काही कठीण नाहीये, पण आचरण करायला खूप कठीण आहे. ऐकायला, सांगायला, समजून घ्यायला सोपं, पण आचरण करायला कठीण आहे. पहिलं तत्व कोणतं आहे? बुद्ध, धम्म आणि संघ हे 3 शरण स्थान तो ग्रहण करतो. या 3 श्रद्धा स्थानाखेरीज इतर कोणत्याही स्थानाला तो शरण जात नाही. तो केवळ एकच शरणस्थान म्हणतो, बुद्ध, धम्म आणि संघ, हेच माझे शरणस्थान आहे. आपण नाही का बुद्ध, धम्म, संघ वंदने म्हणतो ना, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन हो तुमे जय मंगलं, हो तुमे जय मंगलं. किती खरं म्हणतो आपण. नथी मे शरणं अय्यं म्हणजे बुद्धांखेरीज माझं कोणतं शरणस्थान नाहीये. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे संघो मे शरणं वरं, की बुद्ध, धम्म, संघा व्यतिरिक्त माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही, दुसरं कोणतंही श्रद्धास्थान नाहीये. केवळ आणि केवळ हे 3 रत्नच माझे शरणस्थान आहेत. हे सत्यवचन आहे. एतेन सच्च वज्जेन, या सत्यवचनाने हो तुमे जय मंगलं,
माझं जय मंगल कल्याण हो, कारण हे सत्यवचन आहे. कारण बुद्ध धम्म संघ हेच आपले शरणस्थान असावे. प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांचं हे पहिलं कर्तव्य आहे, हे प्रथम कर्तव्य आहे. पण आम्ही समाजामध्ये पाहतो, टीका म्हणून बोलत नाही, खरं आहे ते बोलायलाही पाहिजे आपण, आहे की नाही? खरं जे आहे ते बोलायलाही पाहिजे. बुद्ध धम्म संघाला तर म्हणजे ग्रहण करतोच आपण, परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही काही लोक की नाही दुसरीकडे पण जातात, दुसरीकडे पण शरणस्थान ग्रहण करतात. दुसऱ्या एखाद्या देवाला, दुसऱ्या एखाद्या भगवानाला, दुसऱ्या एखाद्या बाबाला, दुसऱ्या एखाद्या पंड्याला, दुसऱ्या बुवा बाबाला, दुसऱ्या महाराजाला तिकडे जाऊन त्याचे हातपाय जोडतात, तिकडे जाऊन जत्रा यात्रा करतात, तिकडे जाऊन पूजा पाठ करतात. का करतात बरं? का करतात? कारण त्यांची बुद्ध धम्म संघावर पूर्ण श्रद्धा नाहीये. बुद्ध धम्म संघ केवळ म्हणण्यापुरतं ते शरणस्थान ग्रहण करतात, पण त्यांना बुद्ध धम्म संघावरती आणखीनही विश्वास नाहीये. आपल्याला हा विश्वास असला पाहिजे बांधवांनो. कारण बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा संघर्ष करून आपल्याला हा अनमोल सोन्यासारखा बुद्ध धम्म दिला. अहो विचार करा जरासा, एवढा मोठा महाविद्वान बाबासाहेब आंबेडकर, व त्याच्या पाय धुळीची समान सुद्धा आपण करू शकत नाही. करू शकतो का? एवढा विद्वान बाबासाहेब, त्यांची पाय धूळ सुद्धा आपण करू शकत नाही. पायाच्या धुळी इतपत पण आपल्याकडे विद्वत्ता नाही आहे. विचार करा, एवढा मोठा विद्वान महापुरुष जेव्हा जुन्या चाली रीती रूढी परंपराचा त्याग करतो, बुद्ध धम्माचा स्वीकार करतो. अहो काहीतरी असेल ना बुद्ध धम्मामध्ये, असेल ना काहीतरी, काही तर असेल ना. जर एवढा मोठा महापुरुष बुद्धाचा स्वीकार करतो, धम्म संघाचा स्वीकार करतो, व काहीतरी असेल ना, सोनं असेल ना इथे. पण आपल्या लोकांना ते माहित, आपले लोक स्वतःला बाबासाहेबापेक्षा हुशार समजतात. आपले लोक स्वतःला बाबासाहेबापेक्षा हुशार समजतात. थोडासा तर आपण विचार करावा हो, की एवढा संघर्ष करून जर बाबासाहेबांनी आपला बुद्ध धम्म दिला, तर आपण किती जागृतपूर्वक बाबासाहेबांच्या वचनांचं पालन करायला पाहिजे. बांधवांनो, हे पहिलं तत्व खूप चांगल्या प्रकारे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, खूप महत्वाचं आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जुन्या चाली रीती रूढी परंपरा मिथ्या दृष्टी सर्वांचा त्याग करतात आणि शेवटी बुद्धाला शरण जातात, धम्माला शरण जातात, संघाला शरण जातात. मग आपण का जाऊ नये हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. आपण का जाऊ नये? का जाऊ नये आपण? जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलं असेल, एवढं सोनं दिलं, तर बाबासाहेबांच्या दिलेल्या या सोन्याला सोडून जर आपण दुसऱ्याच मार्गाने जात असेल, तर बाबासाहेबांसोबत केलेली धोकेबाजी आहे. आपण स्वतःला स्वतः धोका देत आहोत, स्वतः स्वतःचं नुकसान करतोय आपण. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की बाबासाहेबांनी आपल्या सर्वांचं भलं केलं हो. बुद्ध धम्म संघ हाच आपला दुःखमुक्तीचा मार्ग आहे. म्हणून नेहमी 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 आपल्या मनाला ठासून सांगा, विश्वासाला सांगा, काय? अरे बुद्धच माझा कल्याण करता आहे, बुद्धाने उपदेशिलेला धम्मच माझा कल्याणाचा मार्ग आहे, आणि बुद्धांचा पूजनीय भिक्खू संघ हाच माझा कल्याण मित्र आहे, कल्याण मित्र आहे. असं नेहमी नेहमी तुम्ही तुमच्या मनाला सांगा. आणि फक्त सांगायचं नाही बरं, तुम्हाला ते पटलं पाहिजे, तुमचा पूर्ण विश्वास असला पाहिजे, गॅरंटेड असले पाहिजे तुम्ही. म्हणजे तुम्ही नेहमी म्हणा की माझा पूर्ण विश्वास आहे बुद्ध धम्म संघावर, माझी अजोड श्रद्धा आहे बुद्ध धम्म संघावर. अगदी एका पहाडाप्रमाणे न डगमगणारी, कमजोर न होणारी, डामाडोल न होणारी, मिक्सअप न होणारी अशी पक्की आपली श्रद्धा असावी बुद्ध धम्म संघावर. उपासक आणि उपासिकांचं हे पहिलं लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः चिंतन करा बरं, तुम्ही स्वतः चिंतन करा की हे पहिलं तत्व माझ्यामध्ये आहे किंवा नाही, किंवा असेल तर किती कमी आणि किती जास्त आहे, हे आपण स्वतः चिंतन करावं. म्हणून मी पुन्हा 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 सांगतो, उपासक आणि उपासिकांनो, बुद्धांचा उपदेश आहे. बुद्ध म्हणतात की उपासक आणि उपासिकांचं हे पहिलं लक्षण असावं, पहिलं कर्तव्य असावं की मी बुद्ध धम्म आणि संघ
या 3 रत्नांशिवाय दुसरं कुठेही शरणस्थान स्वीकार करणार नाही. म्हणजे दुसरं कोणतं श्रद्धास्थान नाही आहे, केवळ बुद्ध धम्म संघ हेच माझे श्रद्धास्थान आहे. आलं लक्षात? पहिलं कर्तव्य समजलं, पहिलं लक्षण आलं लक्षात तुमच्या. त्यानंतर दुसरं लक्षण भगवान बुद्ध सांगतात. उपासक उपासिकांचं दुसरं लक्षण कोणतं आहे? उपासक उपासिकांचं दुसरं लक्षण आहे श्रद्धा संपन्न होणे. काय आहे? श्रद्धा संपन्न होणे. आता बघा बरं, आपण सर्व बुद्ध धर्मीय आहोत, बौद्ध म्हणून जीवन जगतोय. सर्वच जण आपल्याला बौद्ध उपासक म्हणतात, सगळेच जणी आपल्या सर्वांना बौद्ध उपासिका म्हणतात. पण केवळ म्हटल्यानं होत नाही बांधवांनो, केवळ कोणाला बोलल्यामुळे कोणी उपासक उपासिका होत नाही. तो व्यक्ती या दुसऱ्या गुणाने पण संपन्न असला पाहिजे, तो श्रद्धा संपन्न असला पाहिजे. नाहीतर फक्त दीक्षा घेऊन आपण बौद्ध झालो, पण श्रद्धा कुठे आहे? श्रद्धा भलतीकडेच आहे, श्रद्धा दुसरीकडेच आहे. कधी कधी आम्हाला वाटते टाकड घाटला गेल्यानंतर आम्हाला दिसते ते सगळं, आम्हाला कधी कधी खूप दया येते. राग नाहीत बरं आम्हाला आपल्या लोकांचा टाकड घाटला गेल्यानंतर. जास्त अधिक स्पष्ट बोलत नाही कारण तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही इथलीच ना. आम्हाला त्या लोकांचा राग येत नाही, आपलेच लोक बरं, राग येत नाही आम्हाला त्या लोकांचे ते हावभाव पाहून, ते विचित्रपणा पाहून आम्हाला राग, आम्हाला दया येते अशा लोकांची. की किती हे लोक बिचारे अजूनही अज्ञानी आहेत, हे किती लोक आणखीन देवभोळेपणा करत आहेत, किती हे लोक आणखीनही अंधश्रद्धेमध्ये फसलेले आहेत, किती हे लोक आणखीनही ज्या जुन्या चाली रीती रूढी परंपरेत मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले आहेत. बिचारे जेव्हा जेव्हा आम्ही अशी लोक पाहतो आम्हाला खूप दया येते की ह्या लोकांना बुद्धाचा धम्म समजला पाहिजे, या बुद्ध धम्माची महती त्यांच्या लक्षात आली पाहिजे. आम्ही खूप प्रयत्न करतो, सतत कंटिन्यू धम्म दौरे यासाठीच आहे आमचे, की लोकांना धम्म समजावा. पण बिचारे त्या लोकांना आणखीनही धम्म समजलेला नाही. का नाही समजला? त्याचं एक कारण हे आहे की त्यांची बुद्ध धम्म संघावर नितांत श्रद्धा नाही आहे. दीक्षेने बौद्ध झालो आपण, 67 वर्ष होऊन गेलेलं आपल्याला बौद्ध म्हणून, पण श्रद्धाचा जर विचार केला तर आणखीनही आपल्यामध्ये आणखीन असे काही बौद्ध लोक आहेत की त्यांना आणखीन बुद्ध धम्म संघाचं महत्व समजलेलं नाहीये. आणखीन ते लोक चमत्कारावरती विश्वास ठेवतात की काहीतरी चमत्कार घडेल. आपल्याकडे ते आहे ना, नियमच आहे, चमत्कार को नमस्कार. चमत्कार घडला कुठं की लगेच लोक विश्वास ठेवतात. त्यांना काय वाटते, इकडे बुद्धचा काही चमत्कार वगैरे करत नाही, उलट सांगतात की चमत्कारावरती विश्वास ठेवू नका, हा धम्म आहे. चमत्कारा विश्वास ठेवू नका, हा धम्म आहे. तर लोकांना काय वाटते की बुद्ध काही चमत्कार करत नाही, तर मग चमत्कार करणारा कोणता बाबा पाहतात त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात. चमत्कार करणारे काय बुवा बाबा पाहतात त्याच्यावरती श्रद्धा ठेवतात. मिक्सअप झालं ना, हे सगळं मिश्र झालं ना. तिकडे पण धड नाही, इकडे पण धड, इकडे धड नाही, तिकडे धड नाही, आणि भाराभर चिंध्या होतात. असं चांगलं नाहीये, हे तुमच्या सुखाचं लक्षण नाहीये बांधवांनो. म्हणून पहिलं लक्षण कोणतं आहे? बुद्ध धम्म संघ हे तुमचे शरण स्थान असावे आणि हेच तुमचे श्रद्धास्थान असावे. बुद्ध धम्म संघावर तुमची नितांत श्रद्धा असली पाहिजे. अरे बाबासाहेबांची श्रद्धा बघा ना किती होती. बाबासाहेबांची श्रद्धा, त्या काठमांडूला गेले बाबासाहेब धम्मदीक्षानंतर, तर जर्नलिस्ट लोक त्यांना विचारतात, का हो बाबासाहेब तुम्ही काठमांडू मध्ये आले आणि ते पेपरवाले असं म्हणतात की बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करतील का? काठमांडूचं एक मंदिर आहे मोठं, फेमस आहे, हिंदूंचं मंदिर पशुपतीनाथाचं. बाबासाहेब काय म्हणतात, त्या जर्नलिस्ट ठासून सांगतात, विश्वासानं सांगतात की खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. बुद्ध धम्म संघाखेरीज मध्ये दुसरं कोणतं श्रद्धास्थान नाहीये. बाबासाहेब म्हणतात विश्वासानं, नथी मे शरणंग अय्यंग, बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणंग वरंग. कारण माझी केवळ बुद्ध धम्म संघावरती श्रद्धा आहे. बाबासाहेब बघा किती श्रद्धावान होते. तर आपली सुद्धा श्रद्धा अशीच असावी ना बुद्ध धम्म संघावर. अशी कमजोर श्रद्धा नसावी, अशी डामाडोल करणारी श्रद्धा नसावी, किंवा इकडे पण करतो आणि तिकडे पण करतो. आता माहित नाही तुमच्या भंडाऱ्याकडे कोणतं फेमस आहे, आम्हाला माहित नाही. जत्रा यात्रा कोणी असेल फेमस, आम्हाला तेवढं माहिती नाही. पण तुम्ही आता समजूनच घ्या की आपली श्रद्धा कशी असली पाहिजे. अशी मिक्स करणारी श्रद्धा नाहीये. भगवान बुद्ध म्हणतात अशी ज्यांची मिश्र श्रद्धा आहे त्यांच्या बाबतीमध्ये की असा व्यक्ती किंवा अशा व्यक्ती जो आहे की जो
म्हणजे जो एकीकडे पण श्रद्धा ठेवतो, दुसरीकडे पण श्रद्धा ठेवतो, जो अज्ञानवश ठेवतो, तर असा व्यक्ती दोन नावेवर पाय ठेवून प्रवास करणारा प्रवाशासारखा असतो. दोन नावेवरती पाय ठेवतो, एखादी नाव जर इकडे सटकली अशी की झालं तो नदीमध्ये बुडतो, अशी त्याची अवस्था होत असते. म्हणून बांधवांनो, स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. एवढं महत् पुण्याईने आपल्याला बुद्ध धम्म मिळालेला आहे. बाबासाहेबांनी एवढा अथंग संघर्ष करून आपल्याला बुद्ध धम्म दिलेला आहे. तर बांधवांनो, आपलं कर्तव्य आहे की बुद्ध धम्म संघावर तुमची नितांत श्रद्धा असली पाहिजे. दुसरीकडे कुठेच तुमची श्रद्धा नसावी. त्याच्यावरच आपला विश्वास असावा, ठाम विश्वास असावा, एकदम गॅरंटेड, एकदम विश्वासपूर्वक बुद्ध धम्म संघाला तुम्ही अनुसरण करावं. हे तुमचं दुसरं लक्षण आहे. समजलं? पहिलं लक्षण कोणतं? बुद्ध धम्म संघ हेच तुमचे शरणस्थान असावे आणि बुद्ध धम्म संघ हेच तुमचे श्रद्धास्थान असावे. याच्यावरती तुमची श्रद्धा असावी. त्यानंतर उपासक उपासिकांचं तिसरं लक्षण भगवान बुद्ध सांगतात. कोणतं? भगवान बुद्ध म्हणतात उपासक उपासिकांचं हे तिसरं लक्षण आहे की उपासक उपासिका हे शील संपन्न असले पाहिजे. शील संपन्न. शील संपन्न म्हणजे काय? तर जसं एक उपासक आणि उपासिकांची ओळख काय आहे बरं? जसं आता बघा, आपण सगळे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून इथे बसलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बौद्ध धर्माची दीक्षा दिली, तर बाबासाहेबांनी या दीक्षेसोबतच आपल्याला एक नवीन ओळख दिली या वेशभूषेने, की जो उपासक उपासिका असेल त्याच्यासाठी ही वस्त्रांची ओळख आहे की त्याने सफेद वस्त्र धारण करावं. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ना, कारण बाबासाहेबांनी आदेश दिला होता सफेद वस्त्र धारण करावं. तर ही आपली ओळख आहे की जो बौद्ध उपासक उपासिका आहे त्यांनी सफेद वस्त्र धारण करावं. जसं एखादा सफेद कलर म्हणजे पांढरा रंग कोणताही डाग सहन करत नाही, त्याप्रमाणे प्रतिकात्मक रूप्या बौद्ध व्यक्तीने सुद्धा आपल्या जीवनामध्ये अगदी शुभ्र वस्त्राप्रमाणे डाग विरहित होऊन जीवन जगावं. डाग विरहित होऊन म्हणजे काय? डाग विरहित होणे म्हणजे काय? शील भ्रष्ट होऊ नका. शीलभंग होण्याचा कोणता डाग आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नका. अगदी पांढऱ्या शुभ्र वस्त्राप्रमाणे तुम्ही शील संपन्न असले पाहिजे. अगदी पांढऱ्या शुभ्र वस्त्राप्रमाणे तुम्ही शुभ्र सदाचारी असले पाहिजे. ही बौद्ध माणसाची तिसरी ओळख आहे, शील संपन्न होणे. तर जो बौद्ध उपासक उपासिका आहे त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये पंचशिलेचं पालन करावं. फक्त ग्रहण करायचं नाही. आता तुम्ही ग्रहण केलं, तुम्ही रोज ग्रहण करता, लग्न कार्यात ग्रहण करता, अंतविधीला गेलं की ग्रहण करता, वाढदिवसाला गेलं की त्रिशरम पंचशील ग्रहण करता. हे बांधवांनो, हे फक्त आपलं कोणता मंत्र नाहीये, ही फक्त म्हणण्याची वंदना नाहीये, हा जीवन जगण्याचा मार्ग आहे. एखाद्या विधीमध्ये हात जोडून म्हणायची कोणती वंदना नाहीये, ही फक्त वंदना नाही, हे आपलं जीवन जगण्याचा मार्ग आहे. तुम्ही म्हणता तोंडाने शील ग्रहण करताना की मी पानातिपाता वेरमणी, मी प्राणी हिंसा करणार नाही, अदिन्ना दाना वेरमणी, मी चोरी करणार नाही, कामे सुमिच्छाचारा वेरमणी, मी व्यभिचार करणार नाही, मुसावादा वेरमणी, मी असत्य भाषण करणार नाही, सुरामेरय मज्ज पमाद ठाणा वेरमणी, मी मद्यपान नशापान करणार नाही. बांधवांनो, हे पंचशील तुम्ही आचरण करायला पाहिजे रोज दैनंदिन जीवनामध्ये. कारण बौद्ध माणसाची ओळख, जी ओळख आहे ती या शील संपन्नतेवरून होत असते. ही तर वरवरची ओळख आहेच आपली, शुभ्र वस्त्र परिधान करणे ही वरवरची ओळख आहेच. पण आपली जी खरी ओळख आहे, खरी ओळख ते म्हणजे बौद्ध लोक हे शीलवान असतात. बौद्ध उपासक हा शीलवान असतो. बौद्ध उपासिका ही शीलवंत असते, गुणवान असते. बौद्ध लोक कधी हिंसा करत नाहीत, लक्षात ठेवा. बौद्ध लोक कधी चोरी करत नाहीत, बौद्ध लोक कधी व्यभिचार करत नाहीत, बौद्ध लोक कधी खोटं बोलत नाहीत, बौद्ध लोक कधी नशापान मद्यपान करत नाहीत. हे बौद्ध लोकांची लक्षणं आहेत. भगवान बुद्धाने सांगितलेलं हे तिसरं कर्तव्य आहे, हे तिसरं तत्व आहे. कोणतं? प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकेने काय असावं? शील संपन्न असावं.
आणि पंचशिलेच्या व्यतिरिक्त नेहमी सांगतो आम्ही, तर आमच्या प्रवचनात नेहमीच सांगतो, आधी तुम्ही अष्टशील ग्रहण केलं असेल, दर महिन्याच्या 4 दिवशी अष्टशिलेचंही आपण पालन केलं पाहिजे. अष्टशिलेचं पालन तुम्ही करता का? काही काही जण असतील तुमच्यामध्ये, सकाळी आम्हाला कोणतरी बोललं आज उपवास आहे म्हणे भंतेजी आमचं, कोणतरी बोललं आम्हाला, आहे की नाही? अष्टशिलेचं पालन सुद्धा करायला पाहिजे. महिन्यातून 4 दिवस, पौर्णिमेला, चतुर्दशीला आणि जे 2 अष्टमी येतात ना, शुक्ल अष्टमी आणि काळी कृष्ण अष्टमी, अशा 4 दिवस आपण अष्टशील उपोषित व्रताचंही पालन करावं. भंतेजींच्या अनेक प्रवचनांमध्ये तुम्हाला ते अष्टशील उपोषित व्रत काय आहे हे समजून येईल. आपला विषय थोडासा वेगळा आहे. तर पंचशिलेचं पालन करायला पाहिजे, अष्टशिलेचं पालन करायला पाहिजे, तर शील संपन्न होऊन आपण बौद्ध माणसाने जीवन जगावं. हे तिसरं तत्व सुद्धा लक्षात घ्या. समजलं? पहिलं तत्व कोणतं? बुद्ध धम्म संघा हेच आपले शरणस्थान असले पाहिजे. दुसरं, बुद्ध धम्म संघावरच तुमची श्रद्धा असली पाहिजे. तिसरं, शील संपन्न व्हावी तुम्ही शीलवान बना, सदाचारी बना, गुणवान बना. हे तिसरं तत्व आहे बौद्ध माणसाचं. आणि चौथं तत्व भगवान बुद्ध सांगतात, चौथं तत्व आहे तुम्ही सर्वांनी दान संपन्न बनावं. दान संपन्न. आता बघा, दान म्हटलं आपल्याकडे बघा बरा म्हणजे खूप अपप्रचार झाला बघा. दान म्हटलं की लोकांना फक्त एकच विचार येतो, काय? पैसा, आहे ना? भंतेजीने दान म्हटलं की लोक वाटत अरे भंतेजी का पैसाच मागतात आम्हाला, पैसा. दान म्हणजे पैसा नाही आहे, हे लक्षात घ्या. अरे भगवान बुद्ध दान पारमिता पूर्ण करून बुद्धत्वाला प्राप्त केलेले आहेत. एक बोधिसत्व दान पारमिता पूर्ण करतो तर बोधिसत्व बुद्धत्वाला प्राप्त करतो. एवढा महान हा पारमिक गुणधर्म बोधिसत्वांचा आहे आणि आपण लोकांनी दान या गुणाचं संकुचित व्याख्या केलेली आहे. बांधवांनो, दानाची व्याख्या फक्त पैशापुरतं मर्यादित करू नका. दान म्हणजे पैसा नाहीये, कारण दान हा खूप मोठा महान गुण आहे. भगवान बुद्ध सांगतात की आपण दान संपन्न असावं. आणि दान संपन्न होणं म्हणजे काय? तर देण्याची भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. देण्याची भावना. मग तुम्ही काय देताय तेही महत्वाचं नाही आहे, पण एखाद्या व्यक्तीच्या सुखाकरिता, एखाद्या व्यक्तीच्या दुःखमुक्तीकरिता जर आपण काही देत असेल, म्हणजे देण्याची भावना, ही जी देण्याची भावना आहे, त्याग करायची भावना, ही भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. आम्ही समाजामध्ये फिरतो बघा, आज भंडाऱ्यामध्ये आलेले आहोत, महाराष्ट्रभर फिरतो बघा. उपासक आणि उपासिका आता एवढे दानशूर झालेले आहेत, तर तुमच्यासारखे उपासक आणि उपासिका भिक्खू संघाला 4 प्रकारचं दान करतात. तुम्ही सुद्धा नेहमी करावं. आता आपल्या परिसरामध्ये भिक्खू संघ असेल नसेल माहिती नाही आहे, पण 4 प्रकारचं दान नेहमी करतात. कोणतं कोणतं? पहिलं जे दान आहे ना, ते भोजन दान करायचं नेहमी. भिक्खू संघाला नेहमी भोजन दान करा, कारण भिक्खू संघ 24 तास दिवस रात्र सतत धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. मग अशा भिक्खू संघाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी कोणाची आहे? उपासक उपासिकांची आहे ना. जर उपासक उपासिकांनी जेवायलाच दिलं नाही, मग आम्हाला जेवायला कोण देईल? मग आम्ही कामधंदा करायचे का? पैसे कमवायचे ना, आम्ही अन्न शिजवायचं खायचं नाही ना, असं होणार नाही, शक्य नाही ना. हे तुमचं कर्तव्य आहे. म्हणून भोजनदान द्यायचं नेहमी. भिक्खू संघाला भोजनदान दिलं पाहिजे. त्यानंतर भिक्खू संघाला आपण हे जे चिवर आहे ना, या चिवराचं सुद्धा दान दिलं पाहिजे. कारण हे जे चिवर आहे, हेच चिवर बुद्धांचं प्रतीक आहे. बुद्धांचं प्रतीक हे चिवर परिधान करून एक बौद्ध भिक्खू शिरमुंडन करतो, डोक्याचे केस काढतो आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. तर अशा भिक्खू संघाला, अशा धम्म प्रचारकांना आपण चिवराचं सुद्धा दान दिलं पाहिजे. आणखीन कोणतं दान? गिलाण पच्चय दान द्यावं, म्हणजे औषधीचं दान. तुम्ही औषधीचं दान सुद्धा द्यावं. आता बऱ्याचशा लोकांना आज समजू लागलं की भंतेजी खूप कामं करतात, भंतेजी कधी बॉडी पेन होते, कधी हेड पेन होते, कधी हेडॅक होतो, कधी कोणते आजार येतो, खर्दी आहे, डोकेदुखी आहे, तर लोक आजकाल आम्हाला झेंडूबाम पण देतात दान. डोकेदुखीचं काही ते असते ना, ते सुद्धा मेडिसिन दान देतात. का त्यांना काय वाटतं की भंतेजी तुम्ही सतत धम्माचा प्रचार प्रसार करता, खूप प्रवास करता, तब्येतीची काळजी घ्या बरं.
कारण तुमची समाजाला गरज आहे, कारण तुम्ही नेहमी धम्माचा प्रचार करत राहात, तुमची गरज आहे. तब्येतीची काळजी घ्या. लोकांना खूप काळजी आहे बघा, काळजीवाहू लोक आता तयार झालेले आहेत. तर आपण औषधींचं दान सुद्धा द्यायला पाहिजे, औषधीचं दान. आणि या सोबत सोबत भिक्खूंना राहण्याकरिता निवासाचं दान सुद्धा दिलं पाहिजे. निवासाचं दान किमान, जसं आता आपले बुद्ध विहार आहे, एवढा मोठा परिसर आहे, तर भिक्खूंना राहण्यासाठी किमान, जास्त नाही, किमान 10 बाय 10 छोटीशी रूम जरी असेल, बाथरूमची जरी व्यवस्था असेल तरी पुरे आहे. पण आपण तशी व्यवस्था करावी. आणि अशी व्यवस्था असेल तर आपण भिक्खू संघाला विनंती करा, की भिक्खू संघाला विनंती करून भंते आमच्याकडे 3 महिन्यांकरिता का होईना वर्षावासाकरिता आमच्याकडे यावं, अशी विनंती करा. भिक्खू आपल्याकडे येतील, 3 महिन्यांपर्यंत राहतील, 3 महिन्यांपर्यंत आपल्या धम्माचा उपदेश करतील. खूप छान असं धम्माचं वातावरण तयार होईल. कारण बांधवांनो, भिक्खू संघ जोपर्यंत म्हणजे भिक्खू संघ असेल तोपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये खूप चांगल्या प्रकारे होतो. म्हणून उपासक आणि उपासिकांनी दान संपन्न व्हावं. दानशूरतामध्ये आपण पुढे निघायला पाहिजे. आज बघा ते लोक अन्नाचं दान करतात, डोळे दान करतात, किडनीचं दान करतात आणि रक्तदान पण करतात. दान आहे, हे सगळं दान आहे. या सगळ्या दानामध्ये आपण निपुण असलं पाहिजे. विशेषतः धम्मदान सुद्धा आपण करावं, धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आपल्यातलं हे सर्वोत्तम कर्तव्य आहे की आपण दानशूर बनावं. आज बघा त्या आमच्या ताई, काय नाव त्यांचं, कविताताई गेडाम. आम्ही राहतो औरंगाबादला. ताई युट्यूबला आमची सर्वांची प्रवचन ऐकतात. त्यांच्या मनात ती श्रद्धा उत्पन्न झाली, अरे वा, भंतेजीची धम्मदेशना किती छान आहे. जर भंतेजी आमच्याकडे आले, आमच्या विहारात आले, आम्हाला भोजनदानाची संधी उपलब्ध केली आणि भंतेजीने जर आम्हाला धम्मदेशना दिली, तर माझ्यासोबत माझ्या समाज बांधव भगिनींचं किती मंगल होईल, किती भलं होईल. बघा बरं, किती चांगला विचार केला त्यांनी. फोनवर फोन केला, तारीख पे तारीख दिली भंतीजींनी, तारीख पे तारीख चालत राहिली. पण आज बघा, आज ताईंचं पुण्य बघा, तुमचं सर्वांचं पुण्य आहे की भिक्खू संघाचं आज आपल्याला दर्शन झालं. भिक्खू संघाला दान देण्याची, भोजन दान देण्याची पुण्य संधी तुम्हाला मिळाली. चिवरदान सुद्धा आहे, चिवरदानाची पुण्य संधी मिळाली, धम्मदेशना ऐकण्याची संधी मिळाली. कितीही दानशूरता आहे. बांधवांनो, एका ताईसाठी एकदा साधुवाद द्या बघा. ताईचं जे पुण्य आहे, खरंच तुम्ही सर्वांनी आदर्श घ्यावा. आम्ही सुद्धा ताईबद्दल मंगल कामना करतो, कारण ताईमध्ये आम्ही ही दानशूरता बघितलेली आहे. अशी दानशूरता आपल्या सर्वांमध्ये असली पाहिजे. बांधवांनो, भगवान बुद्धांनी सांगितलेलं हे 4थं तत्व आहे की प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांमध्ये कोणतं तत्व सांगितलं? 4थं, दान संपन्न असलं पाहिजे आपण. ठीक आहे. त्यानंतर 5वं तत्व भगवान बुद्ध सांगतात. 5वं तत्व आहे संघ दर्शनाची कामना करणे. संघ दर्शनाची कामना करणे. भिक्खू संघ की तो उपासक आणि उपासिका नेहमी अशी इच्छा प्रकट करतात, नेहमी असा विचार प्रकट करतात, कामना असते की भिक्खू संघाने नेहमी आमच्याकडे यावं, भिक्खू संघाने नेहमी आमच्याकडे येऊन आम्हाला धम्मदेशना द्यावी, भिक्खू संघाला भोजनदान देण्याची संधी आम्हाला उपलब्ध व्हावी, असा तो विचार नेहमी करतात. बघा, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर बुद्ध कुठे आहेत बरं सांगा बरं? बुद्ध तर आज आपल्यामध्ये हयात नाहीये, बुद्ध जिवंत नाहीत, बुद्ध तर महापरिनिर्वाणच प्राप्त झाले. मग सांगा बरं, बुद्ध कुठे आहेत? बुद्धाचं दर्शन तुम्हाला कुठे होईल? बुद्ध या मूर्तीमध्ये आहेत का? सांगा बरं. बुद्ध या मूर्तीमध्ये आहेत? नाही. बुद्धांना तर 2600 वर्ष होऊन गेले जाऊन. परंतु भगवान बुद्धांचंच प्रतीक हे चिवर परिधान करून, शिरोमुंडन करून, बुद्धाचं प्रतीक बनून भिक्खू संघ आपल्याला बुद्धाचं दर्शन घडवतो. भिक्खू संघ आपल्याला बुद्धाच्या धम्माची देशना देतो. भिक्खू संघ आपल्याला पुण्यकर्म करण्याची संधी देतो. म्हणून तर आपण म्हणतो ना, पुय्यं खेतं लोकसाती. अरे संघ जो आहे हे पुण्यक्षेत्र आहे, पुण्याचं क्षेत्र आहे. संघच नसेल तर मग तुम्ही चिवरदान कोणाला करणार? संघ नसेल तर तुम्ही भोजनदान कोणाला करणार?
संघ नसेल तर तुम्ही पुण्यकर्म कुठे करणार? म्हणून उपासक उपासिकांनो, नेहमी आपण इच्छा प्रकट केली पाहिजे, ही कामना नेहमी प्रकट केली पाहिजे, ती भिक्खू संघाने आमच्याकडे यावं. आता बघा, आम्ही औरंगाबादला राहतो, 500 किलोमीटर इथून औरंगाबाद. आता ताईंना आम्ही सांगितलं, ताई म्हटलं एवढा सगळा खर्च होईल, गाडीचा पेट्रोलचा खर्च, शिवर्धन आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहे. ताईने यनकिंचितही विचार न करता म्हणे, म्हणजे तुम्ही या, केवळ तुमचं येणं महत्वाचं आहे, बाकी पैसा महत्वाचा नाहीये. इथे पैसाही महत्वाचा नाही आहे बांधवांनो. ताईंच्या पुढाकारामुळे आपल्या सर्वांना आज हा सर्व संघ दर्शनाचा लाभ होतो आहे. हे खूप मोठं लक्षण आहे उपासक उपासिकांनो. संघाचं दर्शन होणे, संघाचं दर्शन पुन्हा पुन्हा व्हावे, संघाने आमच्याकडे पुन्हा पुन्हा यावे, अशी कामना प्रत्येक बौद्ध उपासक आणि उपासिकांनी करावी. तर तुमच्यातलं हे सर्वोत्तम लक्षण आहे. हे 5वं तत्व भगवान बुद्ध सांगतात. कोणतं? संघ दर्शनाची नेहमी कामना करा, संघ दर्शनाची नेहमी इच्छा प्रकट करा. हे 5वं तत्व भगवान बुद्ध सांगतात. त्यानंतर 6वं तत्व आहे सद्धम्म ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक राहा. सद्धम्माची देसना, धम्म प्रवचन, धम्म देसना ऐकण्यासाठी नेहमी उत्सुक राहा. नाहीतर बघा, आज बघा, आजचा जो कार्यक्रम आहे, कशाचा कार्यक्रम आहे? वर्षावासाच्या समारोपाच्या निमित्ताने आपण भिक्खू संघाच्या धम्म देसनेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आता बरीचशी मंडळी, मला वाटतं भंडाऱ्यामध्ये काहीतरी मोठा राजकीय कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी गेलेले आहेत आपले लोक. काही लोक कामधंद्याला सुद्धा गेले असतील. पण तुम्ही जे आहात, तुम्ही इथे बसलेले आहात, श्रद्धापूर्वक बसलेले आहात, श्रद्धापूर्वक भिक्खू संघाची धम्म देसना ऐकत आहात. मग मला सांगा की जर आपल्याला धम्माचं आचरण करायचं असेल तर धम्माची देसना अगोदर ऐकावी लागेल ना. धम्म तर समजून घ्यावं लागेल की नाही. भिक्खू संघ नेहमी धम्म देसना करतो. भिक्खू संघ तळमळीने, करुणा भावनेने तुमच्यासारख्या उपासक उपासिकांना तथागतांचा धम्म देसना करतो, धम्म समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि खरंच सांगतो बांधवांनो, विश्वासाने सांगतो की जो कोणी उपासक, जी कोणी उपासिका अशी इच्छा प्रकट करते, ती भिक्खू संघाने आमच्याकडे नेहमी यावं आणि भिक्खू संघाने आम्हाला नेहमी सद्धम्माची देसना द्यावी. अशी जी लोक इच्छा प्रकट करतात, नक्कीच त्यांचे खूप मोठं पुण्य होते. आज भिक्खू संघाची देसना तुम्ही ऐकत आहात. भिक्खू संघाची देसना ऐकण्याची पुण्य संधी पुन्हा पुन्हा मिळाली आपल्याला. भिक्खू संघाकडून धम्म नेहमी ऐकावा, हे तुमचं पुण्य आहे, हे तुमचं महापुण्य आहे, हे तुमचं लक्षण असलं पाहिजे. 7व्या क्रमांकाचं लक्षण आहे, 6व्या क्रमांकाचं तत्व आहे. बुद्ध सांगतात की उपासक उपासिकांनी सद्धम्म ऐकण्यासाठी नेहमी प्रसन्न असावं. धम्म ऐकण्यासाठी नेहमी प्रसन्नता चेहऱ्यावरती असावी. कधीही कोणत्या प्रकारचा आळस करू नये, कधी कोणत्या प्रकारचा कंटाळा करू नये. धम्म देसना असेल तर तिथे जाऊन धम्म ऐकावा, धम्म समजून घ्यावा, प्रसन्नता असावी, हॅपीनेस तुमच्यामध्ये असावा जेव्हा जेव्हा तुम्ही धम्म ऐकाल तेव्हा. अशा प्रकारचे 6वं तत्व आहे जे प्रत्येक उपासक आणि उपासिकांमध्ये असावं. त्यानंतर 7वं जे तत्व आहे उपासक आणि उपासिकांकरिता, ते आहे तो उपासक आणि उपासिका जे आहे ते जे सद्धम्म ऐकतात, जो धम्म ऐकतात, त्याचं नित्य नियमाने आचरण करतात. म्हणजे उपासक उपासिका हे आचरणशील असावे, आचरण करणारे असावे, फक्त ऐकूनच घ्यायचं नाहीये. आज भिक्खू संघाचं तुम्ही धम्म ऐकत आहात, धम्म देसना ऐकत आहात, फक्त ऐकूनच घ्यायचं नाहीये. ऐकून त्याचं चिंतन करा, मनन करा, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर आपल्या मनामध्ये काही डाऊट्स असतील धम्माच्या संदर्भामध्ये, ते प्रश्न तुम्ही भंतेजींना विचारा. व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे, धम्माचं सुचरण केलं पाहिजे, धम्माची हेळसांड करू नये, धम्माचं दुराचरण करू नये बांधवांनो. म्हणून धम्माचं सुचरण करा, धम्माचं नेहमी आचरण करा, कारण यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे. धम्म हा आचरणाचा आहे, धम्म हा पुस्तकांमध्ये नाही आहे, धम्म हा प्रवचनात सुद्धा नाही आहे. लक्षात घ्या, धम्म हा प्रवचनातही नाही आहे, धम्म हा तुमच्या आचरणामध्ये आहे. या बाकी सगळ्या गोष्टी तर प्राथमिक आहेत धम्म समजून घेण्यासाठी, पण सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तो धम्म, ऐकलेला धम्म किती चांगल्या प्रकारे समजून घेता, किती चांगल्या प्रकारे त्याचं आचरण करता,
त्यावर तुमच्या मानवी जीवनाचं सुख अवलंबून आहे. म्हणून हे 7वं तत्व सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही उपासक उपासिकांनी आचरणशील बनावं, धम्माचं नेहमी आचरण करावं, हे 7वं तत्व भगवान बुद्ध सांगतात. आणि सर्वात लास्ट मध्ये भगवान बुद्धांनी अत्यंत महत्वाचं तत्व शिकवलेलं आहे. ते तत्व म्हणजे प्रत्येक उपासक उपासिकाने सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा. बरोबर आहे. लोक आम्हाला म्हणतात ना, काय भंतेजी तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसारच करत नाही. आमचंच कर्तव्य आहे का धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं? भिक्खू तर करतातच ना. हे सगळं त्याग जे केला आम्ही, हे धम्माचा प्रचार आणि प्रसार करताच केलेला आहे. मग उपासक आणि उपासिकांचं काहीच कर्तव्य नाही का? उपासक उपासिकांचं काहीच कर्तव्य नाही? हे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी जबाबदारी आपल्यावरती सोपवलेली आहे, जेवढी जबाबदारी भिक्खू भिक्खुणींची आहे, तेवढी जबाबदारी तुमची सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा धम्म प्रचार आणि प्रसाराकरिता गती दिली पाहिजे. तुमच्याकडून जेवढं साध्य होईल तेवढं तुम्ही धम्माचा प्रचार आणि प्रसार करायला पाहिजे. तुम्ही प्रयत्न करा. केवळ दुसऱ्यांवरतीची जबाबदारी सोपवू नका. दुसऱ्यांना केवळ उपदेश करू नका. दुसऱ्यांना केवळ बोलण्यापुरती कडी करू नका. स्वतःचं कर्तव्य समजून घ्या. मी ज्या समाजामध्ये जन्मास आलो त्या समाजाचा उद्धार करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. बाबासाहेबांनी दिलेली जबाबदारी धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. असं जे लोक समजतात ते लोक खरोखर धन्य आहेत बांधवांनो. ते लोक खूप धन्य आहेत. म्हणून समाजाप्रती तळमळ बाळगा. धम्माच्या प्रचार आणि प्रसार कसा करता येईल याकरिता तुमच्या प्रत्येकाचा वाटा असावा. प्रत्येकाचा. भिक्खू आणि भिक्खुणी तर धम्माचा प्रचार आणि प्रसार करतातच, पण उपासक उपासिकांचं सुद्धा हे सर्वात महान कर्तव्य आहे की माझ्याकडून सुद्धा तथागतांच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. तुम्ही एकमेकाला सद्धम्म शिकवा. त्या साध्या वर्षावासामध्ये तुमच्याकडे भिक्खू संघ उपलब्ध नव्हता,